नमस्कार. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून अनेकदा संघर्षाच्या गोष्टी समोर येतात. पण आज आपण एक अशी गोष्ट पाहणार आहोत जी संघर्षावर मात करून नव्या आत्मविश्वासाची आणि एकजुटीची आहे. चला, वाशेरे गावातल्या त्या धाडसी महिलांची कहाणी जाणून घेऊया, ज्यांनी एकत्र येऊन संपूर्ण गावाचं भविष्य बदलायचं ठरवलंय. आणि या मोठ्या बदलाची सुरुवात झाली कुठून? तर एका अगदी साध्या पण प्रचंड शक्तिशाली संकल्पातून. वाशेरे गावातल्या महिलांनी एकत्र येऊन ठरवलं, आपण सर्व मिळून व्यवसाय करू. फक्त एक वाक्य, पण याच एका वाक्यात त्यांची एकजूट आणि भविष्याला आकार देण्याची ताकद दडलेली आहे. तर हा प्रेरणादायी प्रवास आपण 4 मुख्य टप्प्यांमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात आधी हा संकल्प मुळात आला कुठून ते समजून घेऊ. त्यानंतर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तब्बल 30 गट कसे एकत्र आले ते पाहू. मग त्यांचा यशाचा नेमका प्लॅन काय आहे तो जाणून घेऊ. आणि शेवटी त्या स्वावलंबनाच्या वाटेवर कशा पुढे जात आहेत याचा आढावा घेऊया. चला तर मग थेट जाऊया पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात वाशेरे नावाचं हे गाव, जिथे एका सामूहिक संकल्पाने बदलाची मुळं घट्ट रोवली जात आहे. पण हा निर्णय घेण्यामागे नक्की काय विचार होता? काही खूप महत्वाची कारणं होती. ह्या महिलांना गावातच एक कायमस्वरूपी रोजगार हवा होता. त्यांना आपल्या कुटुंबाचं उत्पन्न वाढवायचं होतं. मुलांचं शिक्षण, घराची प्रगती, या सगळ्यासाठी एक मजबूत पाया त्यांना उभारायचा होता. म्हणजे ही फक्त एक बिझनेस प्लॅन नव्हता, तर पुढच्या पिढीचं भविष्य घडवण्याची एक तळमळ होती. आणि यातली सगळ्यात खास गोष्ट काय आहे माहितीये? या महिलांनी संधी शोधण्यासाठी शहराकडे किंवा दुसरीकडे कुठे जाण्याचा विचारच केला नाही. उलट त्यांनी ठरवलं की आपण आपल्याच गावात एक अशी आर्थिक ताकद उभी करू जी सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाईल. आता हा संकल्प काही मोजक्या महिलांपुरता मर्यादित राहिला नाही. या एका विचाराने अक्षरशः संपूर्ण गावाला एकत्र आणलं आणि त्यातूनच एक मोठी चळवळ उभी राहिली. 1 नाही, 2 नाही, तर तब्बल 30 महिला बचत गट. हो, बरोबर ऐकलं. 30 वेगवेगळ्या गटांनी मिळून एकाच ध्येयासाठी काम करायचा निर्णय घेतला. ही एकजूटच त्यांच्या ताकदीचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. आणि त्यांचं ध्येयही तेवढंच मोठं आहे. विचार करा, दररोज कमीत कमी 500 लिटर दूध उत्पादन. आणि इथेच त्यांना थांबायचं नाहीये. हे उत्पादन पुढे 700 लिटर पर्यंत घेऊन जायची त्यांची योजना आहे. हे आकडेच त्यांची महत्वाकांक्षा दाखवतात. 30 महिला बचत गट, एक गाव, एक संकल्प. हे फक्त एक घोषवाक्य नाही, तर त्यांच्या संपूर्ण चळवळीचं सार आहे. यात त्यांची एकजूट आहे, त्यांची दूरदृष्टी आहे आणि त्यांचा ठाम निश्चय दिसतो. आता स्वप्न तर खूप मोठं आहे, पण हे फक्त हवेत बांधलेले मनोरे नाहीयेत. यामागे एक अतिशय स्पष्ट आणि व्यवस्थित प्लॅन आहे. चला बघूया त्यांनी यशाचा हा आराखडा कसा तयार केलाय. त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. पहिलं पाऊल होतं सगळ्या 30 गटांना एकत्र आणणं, जे त्यांनी केलं. त्यानंतर त्यांनी सरकारी योजनेचा फायदा घेण्याचं ठरवलं. त्यातून प्रत्येक गटाला 5 गाई आणि 5 म्हशी मिळतील. आणि मग सुरू होईल मोठ्या प्रमाणावर दूध उत्पादनाचा त्यांचा प्रवास. आणि यासाठी त्यांनी आधार घेतला आहे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजनेचा. ही एक सरकारी योजना आहे जी खास ग्रामीण भागातल्या लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करते. यातून हेच दिसतं की त्या फक्त कष्टच नाही, तर हुशारीने उपलब्ध साधनांचा योग्य वापरही करत आहेत. त्यांच्यासाठी ही योजना म्हणजे फक्त एक सरकारी मदत नाही, तर त्यांच्या स्वप्नांना मिळालेले नवे पंख आहेत. किती छान भावना आहे नाही? या एका वाक्यातून त्यांच्या मनातली आशा आणि उत्साह आपल्याला थेट जाणवतो. आणि आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा. गावातील पुरुष मंडळी ह्या कामात पूर्ण पाठिंबा देत आहेत. पण या संपूर्ण प्रकल्पाचं नेतृत्व पूर्णपणे महिलांच्याच हातात आहे. हा निर्णय त्यांचा आहे, योजना त्यांची आहे आणि येणारं यशही त्यांचंच असणार आहे. तर मग या मोठ्या संकल्पाचा, या सगळ्या मेहनतीचा परिणाम काय होणार आहे? चला पाहूया हा उपक्रम गावावर आणि या महिलांच्या आयुष्यावर कसा चांगला प्रभाव टाकणार आहे. हा प्रकल्प फक्त दूध उत्पादनापुरता मर्यादित नाहीये. यातून गावात एक कायमस्वरूपी रोजगार उभा राहील. प्रत्येक कुटुंब या योजनेमुळे आम्ही खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर झालो आहोत. आम्ही रोज 108 लिटर दूध उत्पादन करतो. हे सगळं सौर ऊर्जेमुळे शक्य झालं. कशातच होऊ शकत नाही. हे फक्त आर्थिक स्वावलंबन नाही, तर हे खरं सक्षमीकरण आहे. सध्या गावात एक वेगळंच उत्साहाचं वातावरण आहे. सगळ्या महिला एकत्र येऊन व्यवसायाचं प्लॅनिंग करत आहेत.
त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि डोळ्यांतली चमकच सांगून जाते की आपलं ध्येय त्या नक्कीच गाठणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या की एकच चित्र स्पष्ट होतं. वाशेरे गाव आता खऱ्या अर्थाने स्वावलंबनाच्या वाटेवर निघाले आहे. या महिलांनी एकत्र येऊन स्वतःच्या आणि गावाच्या प्रगतीचा मार्ग स्वतःच तयार केलाय. वाशेरे गावाची ही कथा इथे संपत नाही. ती आपल्या सगळ्यांसमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा करते. एका गावातल्या महिलांनी दाखवलेली ही एकजूट आणि हा या योजनेमुळे आम्ही खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर झालो आहोत. आम्ही रोज 150 लिटर दूध उत्पादन करतो. हे सगळं सौर ऊर्जेमुळे शक्य झालं. करण्यासारखा प्रश्न